नमस्कार. आपण आता हे जे खोडं बघते सरासरी 15 फेब्रुवारीला तुटलेलं आहे आणि आपण व्हिडिओ केलता की सेंद्रिय कर्बाच्या जमिनीच्या. तर हे आता सरासरी आज तारीख आहे 31 मार्च. एक साधारण 1.5 महिना झाला खोडव्याला. तर 1.5 महिन्यामध्ये खोडव्याची वाढ जी आहे बघा, सरासरी एवढं खोडवं लागतंय छातीला. आणि ह्याचं आपण की हे खुनासाठी जर म्हटलं तर आपण इथं हे डांब वगैरे हे केलं. आणि सरासरी हा महिन्यामध्ये आपण ह्याला एक फवारणी दिलेली आहे. खताचं नियोजन करून ह्याला भर करून घेतलेले आहे. तर 1.5 महिन्यामध्ये ह्याला बघा उंची तर हे जे छानच आलेले आहेत ऑलरेडी आणि एकसारखा खोडवा फुटलाय. तर अपेक्षित असं जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब त्याला जर वॉटर मॅनेजमेंट वगैरे प्रॉपरली व्यवस्थित असेल तर छान पद्धतीमध्ये शेव होतंय, मसाला फुटवा वगैरे निघतोय. आता किमान एक आम्ही आत्तापर्यंत आमची एक फवारणी झाली याला आणि खताचा डोस देऊन भर दिलेली आहे. मग आता थोडं थोडं तण उठलंय, त्याच्यावरती औषध मारणार आहे. आणि हे मागं आपण जो व्हिडिओ केलता की सेंद्रिय कर्ब जर जमिनीत चांगला असेल तर ऊस फुटायला वगैरे किंवा फुटवा होण्यासाठी फार चांगली मदत होते म्हणून. तर हे आता ह्या परिस्थितीमध्ये ऊस आहे सरासरी 45 दिवसाचं खोडवं हे खोडवा पीक आहे. अशा पद्धतीमध्ये आता हे खोडवा आहे. आणि असं काही नाही की एक समान आहे, हे सरासरी आपल्या छातीला माझ्या खांद्याला लागतंय उंची याची. असं काही नाही की हेच आहे, हे एकसारखं सगळं आहे. त्यासाठी नियोजन जे आहे ते अगदी प्रॉपरली हवं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब चांगला पाहिजे आणि योग्य त्या वेळी योग्य त्या गोष्टी केल्यानंतर खोडव्याला सुद्धा चांगलं अपेक्षित असं उत्पादन आपण घेऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.